नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. गुढीपाडवा येतो आहे आणि आपण काही ऑफरही आणल्या आहेत, बट त्या अगोदर मला तुम्हाला एक छोटंसं एक बॉम्बे हायकोर्ट बद्दल आपण जे प्रिपरेशन करतो त्याच्या काही संबंधित काही सांगायचं आहे. तर ते बघूया आपण सर्वप्रथम. तर आपला तुम्ही बघितलं असेल की सर हे काय आणताय तुम्ही संगम, म्हणजे तुम्ही फाउंडेशन क्लासेस म्हणतात, तुम्ही प्रॅक्टिस सिरीज म्हणतात, तुम्ही त्याला टेस्ट सिरीज म्हणत नाही वगैरे वगैरे, आणि का असं आहे? बॉम्बे हायकोर्टच्या सिलेबससोबत याचा संबंध काय काय आहे, किंवा एखादा नवीन विद्यार्थी आहे तर त्याला कसं कळायचं की काय मी जॉईन करू, काय मला अभ्यास करायला पाहिजे, कसा करायला पाहिजे. सो एक एक छोटंसं इंट्रोडक्शन देतोय मी तुम्हाला. हे बघा, काय माहिती आहे का, आपण सुरुवातीला सुरू केलं फाउंडेशन. फाउंडेशन है ना. फाउंडेशन म्हणजे काय? फाउंडेशन म्हणजे पाया. आपण जे आपलं घर बांधतो, आपण जे बीम टाकतो त्याला म्हणतात फाउंडेशन. तो पाया असतो, ते फाउंडेशन करतो आपण घराचं. त्या फाउंडेशनमध्ये आपण मराठी जवळपास 45 लेक्चर्स, इंग्लिश जवळपास 45 ते 50 लेक्चर्स आहेत. मग त्यानंतर मॅथचे जवळपास तुमचे 40 लेक्चर्स होतील, 20 झालेत, 20 बाकी आहे. रिझनिंगचे जवळपास 25 लेक्चर होतील, 2 झालेत, 23 बाकी आहे. ओके, हे तुमचं फाउंडेशन आहे. ठीक आहे. ह्या फाउंडेशनमध्ये अजून एक 10 मार्काचा बाकी आहे, कम्प्युटर. याचे पूर्ण आय थिंक 10 लेक्चर झालेत. त्यानंतर आहे करंट अफेअर्स, आणि याच्यात जी के, जी एस. ठीक आहे. ह्या करंट अफेअर्सवरती तुमचे लेक्चर्स काय झालेले नाही, एक तुम्हाला 2 किंवा 3 बॅचेसमध्ये नोट्स देण्यात येतील. हे आहे फाउंडेशन तुमचं. ठीक आहे. हे लेक्चर नंबर का दिलेत सर? लेक्चर नंबर याच्यामुळे दिलेत की इन डेप्थ किती शिकवलंय, कोणत्या याच्यामध्ये किती डेप्थ आहे ते. एक नवीन विद्यार्थी येतो, तो मला विचारतो की सर मी काय करू, मी माझं हे झालं आहे, मी तुमच्यासाठी. आणि एक आपले लेक्चर्स कधी रॅन्डम नसतात, की असं नाही की एक 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 दोन कोचिंग आहेत त्या काय करतात की आज ॲड आली की एक टीचर उभा राहतो, तोच थंबनेल घेऊन, दुसरा टीचर येतो, तिथे सेम गोष्ट परत परत सांगतो, पुन्हा पुन्हा मार्केटिंग. ठीक, तसं नाही आहे. व्हॉट वी डिड फर्स्ट, की किती प्रकारचे स्टुडंट असतात, त्यांनी काय काय करायला पाहिजे. मग आपण नंतर एक कंप्लीट स्ट्रॅटजी सेशन टाकलं. स्ट्रॅटजी सेशन नंतर हे सेशन येतं आहे. सो जर तुम्ही हे सब्जेक्ट एका नवीन स्टुडंटने नव्याने केलेत, मी तुम्हाला अजून एका सेशनमध्ये सांगितलं होतं की अशा प्रकारचे स्टुडंट्स असतात आपल्याकडे, कोणाचं मराठी झालेलं नसतं, इंग्लिश, मॅथ्स, रिझनिंग चांगलं असतं, कम्प्युटर झालेलं नसतं. सो आपण काय केलं आहे, फाउंडेशन बॅच काढली अखंड. ओके. मग फाउंडेशन आपण अगोदर शिकवलं, फाउंडेशन नंतर आपण त्यासोबत काढली एक प्रॅक्टिस सिरीज. सर तुम्ही याला प्रॅक्टिस सिरीज का म्हणता हो? तुम्ही याला टेस्ट सिरीज का नाही म्हणत? तुम्ही याला MCQ सिरीज का नाही म्हणत? काहीही म्हणा, माझ्यासाठी ही टेस्ट सिरीज नाही आहे, प्रॅक्टिस सिरीज आहे. प्रॅक्टिस सिरीज म्हणजे काय? याच्यात प्रत्येका लेक्चरवरती जे जितके लेक्चर्स झालेले आहेत त्या प्रत्येका लेक्चर्सवरती आपण जवळपास 20 ते 25 MCQs दिलेले आहे. ठीक आहे, प्रत्येका लेक्चरवरती. याचा अर्थ काय हो? एक लेक्चर मी का सांगतोय तुम्हाला, एक लेक्चर म्हणजे काय? एक टॉपिक आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही नाम हा टॉपिक घ्या. नाम टॉपिकला टीचरने काय केलं, फोडलं. का? की हे शिकवायला मला इतका वेळ लागतो, 1 दिवस लागतो, 1-2 तास. मग मी ते 1 दिवसात शिकवलं, दुसऱ्या दिवसात शिकवलं, तिसऱ्या दिवसात शिकवलं. मग 4 दिवसात समजा तो टॉपिक कंप्लीट झाला. 4 दिवसात टॉपिक कंप्लीट झाला. 20, 40, 60, 80 तुमच्याकडे 80 क्वेश्चन्स त्या टॉपिकबद्दल प्रिपेअर झाली. प्लस तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली MCQ सॉल्व्ह करून, आणि ते डायरीवालं मेथड तिथे वापरलं, राईट, जे मी अगोदरच्या सेशनमध्ये सांगितलं. आता प्रॅक्टिस करत करत मुलं आता जे करतात, जे फुल लेंथ, सर टेस्ट सिरीज किती आहे, सर फुल लेंथ कधी सुरू होणार आहे? मी म्हणतो तुम्ही प्रोसेसवरती लक्ष द्या प्लीज. कसं करायचं, तुम्ही एकदा माझं मार्गदर्शन घेतायत ना, मग माझ्यावर सोडा, एकदा सोडा फक्त, फोर्स नका करू. सर मला पटकन, मला पाहिजे, एप्रिलमध्ये एक्झाम आहे. अरे मूर्खा, ऐका, हे बघ, आधी प्रॅक्टिस केली तू, टॉपिक वाईज अगोदर प्रॅक्टिस केली प्रत्येकाची, खूप भरपूर क्वेश्चन्सची. ठीक आहे. मी म्हणून मला विचारलं किती टेस्ट आहेत सर, त्यावेळेस मला थोडं इरिटेशन याच्यामुळेच होतं की अरे तुम्ही थांबा,
किती टेस्ट हे महत्त्वाचं नाही, प्रॅक्टिस किती करून घेतात. मी म्हणतो जवळपास 5000 क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करून घेतोय, 5000 क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करून घेतोय. मग सर प्रॅक्टिस सिरीज झाली, मग आता काय? मग प्रॅक्टिस सिरीजमध्येच ॲट द एंड ऑफ द प्रॅक्टिस सिरीज आपण काय करतो, आता संपतच आली आहे प्रॅक्टिस सिरीज, त्यानंतर आपण देतो सब्जेक्ट वाईज. सब्जेक्ट वाईज टेस्ट. सब्जेक्ट वाईज टेस्टमध्ये काय करता सर, हे सगळे सब्जेक्ट्स आपण कम्प्रेस केले. आता इम्पॉर्टंट नीट ऐका, महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत पूर्ण मराठी विषयातून, त्या महत्त्वाच्या विषयांवरती मी तुम्हाला प्रश्न दिले. बट अजून सुरू झालंय का? नाही. त्या आधीच काय सुरू झालं सर, त्या आधीच सुरू झाला तुमचा रॅपिड रिव्हिजन कोर्स. स्टुडंट्सला विश्वास बसत नाही ज्यावेळेस मी म्हणतो सर रॅपिड रिव्हिजन कोर्स सुरू व्हायच्या अगोदर टीचर्स आणि आमची प्रत्येक टीचरची आणि माझी मॅडमची आमची जेवढी 5-6 जणांची टीम आहे सगळ्यांनी बसून टीचरनी काय शिकवावं, काय बोलावं एका लेक्चरमध्ये, ते पूर्ण प्लॅन आराखडा होतो. ठीक आहे. सो प्लीज बिलीव्ह होत नाही का बऱ्याच जणांना. आता इथे बरोबर कळून येईल. रॅपिड रिव्हिजन कोर्समध्ये आपण काय करतो, इम्पॉर्टंट टॉपिक्स घेतो. इम्पॉर्टंट टॉपिक्स बेस्ड ऑन व्हॉट, बेस्ड ऑन बॉम्बे हायकोर्ट प्रीवियस इयर्स क्वेश्चन. सर तुम्ही PYQ शिकवता का? नाही. प्रीवियस इयर क्वेश्चनमध्ये जो टॉपिक आला तो टॉपिकला त्याच्या अवतीभोवती आपण ते शिकवतो. त्यानंतर सरळ सेवा, ह्या परीक्षेसाठी महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत, फॉर एक्झाम्पल समास, यांनी प्रश्न नाही विचारला बॉम्बे हायकोर्टने बट यांनी विचारलेला आहे, तर ते टॉपिक्स एवढे करून एवढं झाल्यानंतर मग हे एक असतं आमच्यात एक आहे, आम्ही टीचरला सांगतो टीचर्स इनसाइट. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. शिक्षकाला काय वाटतं, त्या विषयाच्या प्रॉपर पर्टिक्युलर शिक्षकाला काय वाटतं, कोणते टॉपिक्स अजून जास्त महत्त्वाचे ते घ्या. असा करून बनतो रॅपिड रिव्हिजन कोर्स महत्त्वाच्या टॉपिक्सचा. आणि ह्याच महत्त्वाच्या टॉपिक्समधले जे क्वेश्चन्स आहेत, ह्याच महत्त्वाच्या टॉपिक्समधले क्वेश्चन्स मिळतील तुम्हाला सब्जेक्ट वाईज टेस्ट्समध्ये. कळालं? एवढी मोठी प्रॅक्टिस झाली, सगळं काही प्रॅक्टिस करून झालं, मग तुम्हाला फायनली मिळते ती आहे फुल लेंथ टेस्ट. याला म्हणतो मी टेस्ट सिरीज. ही आहे 90 प्रश्नांची संपूर्ण टेस्ट तुमची. ओके. हा सर्व हा प्लॅन आहे. कुणी मुलगा म्हणतो सर माझं एकदा झालंय त्यांनी हे जॉईन करावं. कुणी मुलगा म्हणतो की सर 2दा रिवाइज करून झालंय त्यांनी फक्त हे आणि प्रॅक्टिस सिरीज आणि फुल लेंथ जे एकत्र येतं सब्जेक्ट वाईज टेस्ट प्रॅक्टिस सिरीज, हे एवढा पार्ट जॉईन करावं ज्याचा पूर्ण 2दा वाचून झालाय अभ्यास. ठीक आहे. कुणी म्हणतं सर माझा वाचून झालाय, मी 100 रुपयाची कोणाची तरी टेस्ट लावलेली आहे, त्यांनी करंट अफेअर्सचं घ्या. GS GK साठी मी आणि मॅडम प्लॅन करतोय फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला यूट्यूबवरती सेशन कॉन्डक्ट करणार आम्ही. ठीक आहे. ह्याचं टेन्शन नाही. याच्या नोट्स करंट अफेअर्समध्ये तुम्ही जे पे करतायत त्याच्यामध्ये येणार नाही. ॲक्च्युली ह्याच्या नोट्सबद्दल मी विचार करून तुम्हाला सांगेल. मोस्ट प्रोबॅबली मी फ्री ऑफ कॉस्टच ह्याचे प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. कारण की बघा का, आय एम अ डायरेक्टर ऑफ द इन्स्टिट्यूट. ठीक आहे. माझं वीज बिल वगैरे एक्सेट्रा वाया जाणार, थोडंफार खर्च लागणार, पण ॲट द सेम टाईम टीचर्सचा खर्च इथे नाही आहे म्हणून मी हे फ्री देणार. ठीक आहे. अदरवाईज मी हे फ्री देऊ नाही शकत. का? कारण की पोरं लावलेत मी कामाला. ठीक आहे. समजून घ्या. दो इट इज पीपल, लोक म्हणतात तो धंदा आहे एज्युकेशन, अरे तुमचा तर शिक्षणाचा यांनी धंदा करून टाका. बेटा 1989 साली ज्यावेळेस LPG पॉलिसी आली त्यावेळेस शिक्षणाचा धंदा सुरू झाला होता. प्रायव्हेटला एज्युकेशन देण्याचा अधिकार देण्यात आला. तेव्हा जसं प्रायव्हेट हॉस्पिटल्स एक धंदा म्हणतो ना आपण, जेव्हा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तरी पण आपण जातो. का जातो? कारण की तिथे क्वालिटी मिळते तुम्हाला. राईट. सो दिस इज, आपण सरकारी हॉस्पिटलमध्ये नाही जात. स्वतःचं लेकरू झालं तुम्ही महानगरपालिकेच्या शाळेत नाही टाकणार, जरी स्वतः शिकलेले तरी पण नाही. ठीक आहे. सो ते आहे, ते किती बोला तुम्ही तर ते एक फॅक्टर आहेच. सो दिस इज इट. हा पूर्ण प्लॅन आहे. ह्या पूर्ण सर्व टेस्टवरती ह्या सर्व गोष्टींवरती 30% ऑफ, 30% ऑफ, 30% ऑफ, 30% ऑफ. हे आजच्या दिवस आहे 15 मार्चच्या रोजी. उद्या 25% ऑफ,
परवा 20%, गुढीपाडव्याच्या दिवशीपर्यंत 10% ऑफ असं राहणार आहे. आज ज्यांनी घेतला पहिल्या दिवशी 100 स्टुडंट्स होते, आतापर्यंत 80 स्टुडंट झालेत, 90 स्टुडंट झालेत, आय गेस 10 स्टुडंट्स बाकी आहे. आजचा तर ऑलमोस्ट ऑफर संपलीच आहे समजून घ्या. उद्याच्या 25% काही उरलेले राहतील तर उद्या काही ऑफर घेतील. आता सर मी कोणता जॉईन करू, सर मी या सर्वमधून कोणता जॉईन करू, हा एक मेजर प्रश्न आहे. हा मी सॉल्व्ह करतो. ज्या विद्यार्थ्याने कधीच अभ्यास नाही केलेला आहे त्यांनी हा कोर्स जॉईन करायला पाहिजे, बट आत्ता ह्या मोमेंटला हा कोर्स जॉईन करायची गरज नाही. जर हा कोर्स त्याच विद्यार्थ्यांनी जॉईन करा ज्यांच्यामध्ये हिंमत आहे, ज्यांच्यामध्ये एक चुरस आहे, की जे म्हणतात की सर मी 12 तास अभ्यास करायला तयार आहे. दिवसातले 10 ते 12 तास जो विद्यार्थी देऊ शकतो आज ह्या क्षणाला, जिथे 40-45 दिवस बाकी एक्झामसाठी, त्याच विद्यार्थ्यांनी ही बॅच लावावी जो 10 ते 12 तास अभ्यास करू शकतो. बाकीच्यांनी प्लीज जॉईन करू नका, पैसे ओतू नका, ठीक आहे. कुठेही पैसे थोडं डोकं लावून होता. जर याच्यातलं तुम्हाला काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की सर माझं मॅथ्स रिझनिंग चांगलं आहे, कम्प्युटर चांगलं आहे, बाकीच्यासाठी मला एक विषय फाउंडेशनचा मिळेल का? हो, आपला ॲपवरती विषयानुसार सेक्शनमध्ये जा, विषयानुसार सुद्धा कोर्सेस मिळतील, तिथून एखादा कोर्स पिकअप करून घ्या, बट अख्खा कोर्स घेऊ नका मग ह्या मोमेंटला, ठीक आहे. बट ॲट द सेम टाईम कुणाला वाटतं की सर माझं एकदा झालं आहे, बरेच दिवस झाले होऊन, मला रिव्हिजन पाहिजे, त्यांनी पण ही जॉईन करू शकतात. आत्ता रिसेंटली झाले बट मला बॉम्बे हायकोर्ट रिलेटेड अभ्यास करायचा आहे, त्यांनी ही बॅच जॉईन करू शकतात. ज्यांना वाटतं की माझा बराच अभ्यास झाला आहे, बऱ्याच कोचिंग्समध्ये मी पैसे ओतून ठेवलेत ऑलरेडी, त्यांनी ही प्रॅक्टिस सिरीज जॉईन करा. प्रॅक्टिस सिरीजसारखं वरदान तुम्हाला कुठेच मिळणार नाही. जो विद्यार्थी, मी गॅरंटी देऊन सांगतो, त्यांनी माझ्या समोर यावं परीक्षा झाल्यानंतर, जो विद्यार्थी प्रॅक्टिस सिरीजचा प्रत्येक क्वेश्चन, प्रत्येक टेस्ट पूर्ण सॉल्व्ह करतोय, त्यांनी एक्झाममध्ये तो सांगेल तुम्हाला की टाईम कसा पुरला त्याला. परीक्षा अवघड नाही, परीक्षा 2 कारणामुळे अवघड आहे, त्यावरती मी दुसरा व्हिडिओ बनवेल, बट ते 2 कारणं सांगून देतो. ते एक आहे कॉन्फिडन्स आणि दुसरं आहे प्रॅक्टिस, ठीक आहे. सो प्लीज याला मी इलॅबोरेट करेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये, बट प्लीज आपलं कॉन्फिडन्स आणि प्रॅक्टिससाठी ही गोष्ट जॉईन कराच. 30% ऑफ आहे, 500-600 रुपयाला बघू नका आजचा दिवस, उद्या मे बी थोडी कमी होईल, बट प्लीज जॉईन करा. आणि मी गुढीपाडव्याच्या तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. आधीच नवीन वर्ष आहे, नवीन पाऊल उचलायचं आहे, संगम इज इक्वल टू लक असं मी म्हणत असतो. तर आपलं लक एकदा संगमसोबत ट्राय करा, डेफिनेटली तुम्ही ही जी तुमच्या एफर्ट्सची जे ओशन आहे ते क्रॉस कराल. थँक्यू सो मच.